मला सुट्ट्या तर लागून गेलाय आणि मला मध्ये मध्ये भूक लागते. तर मग मम्मा ना तिच्यासाठी हेल्दी आज मखाना चिवडा बनवते. तर त्यासाठी सगळ्यात आधी मखाना ड्राय रोस्ट करून घेतले आणि मुरमुरे पण हलके रोस्ट करून घेतले आणि आता एका कढईमध्ये तेल घेऊन मका पोहे छान तळून घेतले. त्याच्यात शेंगदाणे, खोबरं, काजू, बदाम सगळं छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलं आणि आता एका दुसऱ्या कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्यात मोहरी, बडीशेप, हिंग, मिरची, कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी दिली आणि त्यात हळद, चिवडा मसाला, धना पावडर, मीठ, काळं मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर टाकून छान असं मिक्स करून घेतलं. मग त्यात रोस्टेड मखाना, मुरमुरे आणि मका पोहे आणि थोडे किशमिश ॲड करून सगळं छान असं मिक्स करून घेतलं. शेवटी मग फ्राईड शेंगदाणे, खोबरं, काजू, बदाम ॲड केला आणि हो पिठी साखर पण ॲड केली ती मी थोडीशी आणि सगळं छान असं मस्त मिक्स केलं आणि आपला रेडी झाला तर क्रिस्पी टेस्टी मखाना चिवडा. खरंच का? खूप टेस्टी झाला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झाला होता. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.